महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। आम्ही प्रत्येक मतदारसंघात 200 ते 300 उमेदवार उभे करणार असं बच्चू कडूंनी म्हटलंय। आम्ही शिंदेंसोबत एकत्र येण्यासाठी भाजपने पुढाकार घ्यावा असं कडूंनी म्हटलेलं आहे। तर बच्चू कडू शिंदेंच्या घटक पक्षाचे आमदार आहेत असं बावनकुळेंनी म्हटलं। महाविकास आघाडीपेक्षा महायुतीत कडूंना अधिक न्याय मिळाला असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे। काय आम्ही तयारी करून ठेवली आहे। प्रत्येक मतदारमध्ये 200-300 उमेदवार उभे करू ना। राजकीय आमची बोलणी झाली नाही, फक्त सीएम शिंदे साहेबांच्या सीएमच्या बाबतीतच आम्ही सोबत आहे त्यांच्यासोबत। आता हा पुढाकार बीजेपीनं घ्यावा, नाही घेतले तर आमची काही हरकत नाही आहे, आमची काही त्यांना विनंती पण नाही आहे। त्यांनी पुढाकार घ्यावा, सोबत ठेवायचं नाही ठेवायचं त्यांचा प्रश्न आहे। एक पाऊल त्यांनी समोर टाकावं, आम्ही 10 पाऊल टाकू। बाजूने टाकले तर त्याच्या बाजूने टाकू, विरोधात टाकले तर विरोधात टाकू। बच्चू कडू हे एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेचे घटक पक्षाचे आमदार आहेत। त्यामुळे बच्चू कडूंना जे काही बोलायचं आहे ते एकनाथ शिंदेजींच्या, कारण शेवटी शिंदेजी हे मुख्यमंत्री आहेत आणि माझ्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये जेवढा न्याय बच्चू कडूंना मिळाला नाही त्यापेक्षा जास्त न्याय महायुतीमध्ये बच्चू कडूंना मिळाला आहे। बच्चू कडू जे आमचे मित्र आहेत ते समजून घेतील आणि महायुतीमध्ये चांगलं काम करतील असं मला वाटतं।